तर आजचा जो व्लॉग आहे तो आहे बड्डे व्लॉग. म्हणजेच अमायराचा आता बड्डे आहे आणि बड्डे म्हटलं तर शॉपिंग तर झालीच पाहिजे. मग शॉपिंग करण्यासाठी आम्ही गेलो होतो विमाननगर येथील ॲरो मॉलमध्ये आणि तिथे जातात सगळ्यात आधी जे खायचं होतं म्हणजेच KFC. छान असं हे KFCचं चिकन घेतलं, कोक आणि मस्तपैकी एन्जॉय केलं. त्यानंतर आता शॉपिंग करायची म्हणजे इतका आनंद झाला. मग तिथेच समोर असलेल्या झुडिओमध्ये गेलो आणि बराच वेळ बघितल्यानंतर अमायराला बड्डेसाठी जो ड्रेस आवडला तो तुम्ही बड्डे व्लॉगमध्ये नक्की पहा आणि तिची शॉपिंग करण्याची एक्साइटमेंट बघा किती अशी होती. खूप छान छान असे ड्रेसेस होते तिथे. तिला तर फार आवडले आणि त्यानंतर शॉपिंग केली आणि हे पहा तिचा आनंद किती छान आहे. त्यानंतर आता बघा बाहेर निघालो आणि बाहेर येताच मग काय बराच वेळ झाला होता शॉपिंग करताना. मग परत भूक लागली आणि मग मॅकडॉनल्ड्समध्ये गेलो आणि तिथे फ्राईज, बर्गर, कोक, आईस्क्रीम, परत स्ट्रॉबेरी शेक असं ऑर्डर केलं. छान असं जेवण करून घेतलं. म्हणजे आता हा झाला होता जेवणाचा टायमिंग. पोटभर असं सर्व खाऊन झालं. त्यानंतर तिथे फोटोज क्लिक केले आणि आता बाहेर फिरायला आलो म्हटल्यावर काय पूर्णच दिवस असा बाहेर निघून जातो आणि मस्तपैकी मावशीसोबत मुलांनी खूप एन्जॉय केलं. हे पहा आणि घरी निघताना जरा ऊन झालं होतं. मग वाटेतच आम्हाला दिसलं की आता काय उसाचा रस प्यावा. कितीही जरी आपण बाहेर कितीही खा पण उसाचा रस पिल्यानंतर जो आनंद असतो तो काही वेगळाच असतो. आणि मध्ये काही तिला ॲक्सेसरीज, शूज बरीच अशी शॉपिंग केली. पण शॉपिंग करतानाचा व्हिडिओ मी शूट केला नाही कारण की तिथे खूप अशी गर्दी होती. घरी पोचताच म्हणजे इतका असा उशीर झाला होता की रात्रच होत आली होती आणि आता काय करणार म्हणून मग आम्ही चंदननगरमध्ये गेलो. हे पहा चंदननगरचं मार्केट किती छान आहे आणि तिथेच छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे जो आहे गोलूचा वडापाव इतकं सुंदर आणि इतकं टेस्ट भारी होती की काय सांगायलाच नको. इथली गर्दी पहा खूप छान अशी टेस्ट आहे म्हणून इथे गर्दी तर भरपूर होती आणि त्या दादांनी पटापट असे हे वडापाव पॅटीस आम्ही जे ऑर्डर केलं होतं दिलं आणि पहा इतकं टेस्टी आणि मस्त असा हा वडापाव होता. गरमागरम वडापाव आणि पॅटीस आम्ही ऑर्डर केलं होतं. मस्त असं पोटभर खाऊन झाल्यानंतर आम्ही निघालो घरी. तर हा बड्डे शॉपिंग व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि याच्या पुढे जो येणार आहे तो व्लॉग आहे बड्डे व्लॉग. आम्ही अमायराचा बड्डे कसा सेलिब्रेट केला आहे तो तुम्हाला पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.